नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 2016 या सुंदर वर्षासाठी आपल्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. 2016 हे वर्ष आपणा सगळ्यांना आनंद, सुख, समाधान, तृप्ती आणि तुमच्या सगळ्यांच्या सकारात्मकतेमध्ये प्रचंड वाढ करणारं ठरो अशीच आमच्या दोघांकडून आपल्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. मंडळी, आपल्या जगण्यातला प्रत्येक क्षण आनंदाने घालवण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यासाठी आपण एकमेकांशी संवाद साधूया. एकमेकांनी जे काय प्रयोग केलेले आहेत ना, ते प्रयोग जाणून घेऊया, अडीअडचणी जाणून घेऊया, उपाय जाणून घेऊया. हे सगळं आपण आपल्या जनता दरबारच्या माध्यमातून जाणून घेत आहोतच. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की हा जनता दरबार आम्हाला आवडतोय किंवा दरबारातल्या प्रयोगांमुळे आमच्या जगण्यात खूप फरक झालेला आहे. असं अगदी छोट्या छोट्या गावातली लोक असतील म्हणा किंवा शहरी पातळीवर अगदी परदेशातून सुद्धा आमच्यापर्यंत असे निरोप आलेले आहेत की तुमचा जनता दरबार खूप चांगला आहे. त्याचबरोबर हे प्रयोग करणारे जे प्रयोगकर्ते आहेत ना, त्यांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यातल्या अनेक जणांना निरनिराळे पुरस्कारही लाभलेले आहेत. मंडळी, जनता दरबारच्या माध्यमातून सकारात्मकतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय मी आणि कमलेश आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं आणि आमचा हा उद्देश सफल होतो आहे याचा आम्हाला दोघांना अतिशय अतिशय आनंद होतो आहे. आणि त्याच अनुषंगाने मंडळी 2016 ह्या वर्षामध्ये सुद्धा आपण अनेक अनेक असे वेगवेगळे प्रयोग जाणून घेणार आहोत, आपल्या सकारात्मकतेमध्ये वाढ करणार आहोत. पण त्यासाठी पुन्हा एकदा 2016च्या आपल्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. त्याचबरोबर मंडळी, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या बारूळ या छोट्याशा गावातल्या काही युवकांनी जनता दरबारविषयीची आपली भावना व्यक्त केलेली आहे, ती आपण ऐकून घेऊया. मी दोन्ही वेळेचा कार्यक्रम बघतो तुमचा आणि तुमच्या कार्यक्रमामधून वेगवेगळ्या माध्यमाची, वेगवेगळ्या ठिकाणची आणि वेगवेगळ्या प्रयोगाची माहिती आम्हाला मिळत असते आणि त्याचा उपयोग आम्हाला रोजच्या व्यवहारामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग होत होता. महाराष्ट्रातील जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत हे प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे हे एकमेव साधन आहे. या दृष्टीने आम्ही सह्याद्री चॅनलवर जनता दरबार हा कार्यक्रम बघत असतो. जनता दरबारच्या माध्यमातून नवीन कुठं काय प्रयोग झालेला आहे तो आम्ही आत्मसात करतो. प्रत्येक वेळेस रोज नवीन प्रयोग आम्हाला बघायला मिळतात आणि त्याच्यातून आम्हाला जे काय नवीन करायचं ते आम्ही करतो. कमी पैशात कुठल्या बरेच ठिकाणी कमी पैशातला तुम्ही प्रोग्राम करून दाखवता आम्हाला, त्या पद्धतीने आम्ही शेतीमध्ये उपयोग करतो. मंडळी, हा आपला जनतेचा दरबार आहे. ह्या दरबारामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, अतिशय प्रेरक असाच आहे. मंडळी, मागच्या भागामध्ये दुष्काळग्रस्त भागातल्या म्हणजे दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार अभियानाची यशोगाथा आपण बघितलेली होती आणि तेव्हा आपण असंही बघितलेलं होतं की कोरड्या ठाक पडलेल्या नदीमध्ये खोलीकरणाचं काम झालं, तिथे पाणी मुरलं आणि त्याच्या आजूबाजूच्या विहिरींना ते पाणी आलं, हेही आपण बघितलेलं होतं. आणि ह्या गवसलेल्या पाण्यावरती इथे दुबार पिकं घेतली गेली आणि ह्या सर्वांमध्ये समाधानाची बाब म्हणजे इथे पाणी बचतीचे अनेक मार्ग वापरण्यात येत आहे, म्हणजे जी काळाची गरज आहे. आजच्या भागामध्येही इथल्या छोट्या गावातल्या 10वी पास युवकांनी बाटलीपासून बनवलेले स्प्रिंकलर आणि पारंपरिक स्प्रिंकलरमध्ये सुधारणा करून स्वस्त बनवलेले स्प्रिंकलर आपण बघणार आहोत. किफायतशीर शेतीसाठी त्यांनी केलेले उपाय आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, हे सारे विचार, उपाय, प्रगती सारं आश्वासक आहे. जगण्याची लढाई कठीण आहे, पण एकमेकांवरचा विश्वास हाच त्यावरचा उपाय आहे. आम्ही एकत्र आलो आणि कमी खर्चामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना कसं परवडेल शेती करायला. सध्या तर दुष्काळाचं चावट आहे, त्याच्यामध्ये खर्च पण कमी झाला पाहिजे, उत्पन्न निघालं पाहिजे आणि पाण्याची पण बचत झाली पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही एकत्रित येऊन सर्वांचे विचार एकत्रित मांडले आणि कुठला आपल्याला सोपं होईल आणि कमी खर्चात होईल याचा विचार करून आम्ही प्रयोग करण्याच्या मार्गाला लागलो. दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख बदलण्यासाठीचे प्रयत्न साऱ्या पातळ्यांवरून सुरू झालेले आहेत. याचं जलसंधारणाच्या कामात जर योग्य नियोजन जर केलं, आज आपण उस्मानाबाद जिल्ह्यात जरी मागच्या 20-25 वर्षात जरी आपण अभ्यास केला तर 400 मिलीमीटरपेक्षा कमी असा पाऊस झालेला नाही. म्हणजे 450% तरी पाऊस जिल्ह्यात पडतो. परंतु आपण सगळ्यांनी मिळून शासन, प्रशासन आणि जनता
आणि शेतकरी सगळ्यांनी मिळून जर याच्यामध्ये आपण मात करायचं ठरलं तर निश्चित आपणाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही आणि निश्चित आपण याच्यात यश मिळवू शकू. आज जो जिल्ह्याची जी ओळख आहे की दुष्काळग्रस्त जिल्हा किंवा पाणी मिळत नाही असा जिल्हा आहे, निश्चितच आम्ही पाणीदार जिल्हा आम्ही याच्यामध्ये बनवू शकू. फक्त याच्यामध्ये एक आहे की प्रत्येक गावाला आम्ही जे सांगितलेलं आहे की पाण्याचं अंदाजपत्रक तयार करणं, त्याप्रमाणे पीक पद्धतीत बदल करणं, ह्याही गोष्टी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश आहे जलप्राप्ती. त्यासाठी माथा ते पायथा अशा प्रकारे जलसंधारणाची कामं केली जातात. त्यातही भूगर्भातील जलस्तर वाढवणं हा मुख्य उद्देश आहे. जलयुक्त शिवारचा मेन कॉन्सेप्ट हा पाणी मुरवणं आहे. कारण आपला वॉटर टेबल जमिनीतला जो आहे तो खूप खाली गेलेला आहे. काही ठिकाणी लोकांनी एवढं बोरवेल म्हणजे करून ठेवले आहेत की आत्ता मध्ये एक मी माझ्या वाचनामध्ये आलं की एका ठिकाणी एक झरा सापडला आणि ते जवळपास 1000 वर्ष जुनं पाणी होतं. म्हणजे आपण जमिनीतली ही पाणी हे खनिज झालं आहे आता. म्हणजे जसं आपण खनिज संपत्ती बाहेर काढतो तसं पाणी आपण बाहेर काढून संपवतोय आणि ते पाणी पेरलं पाहिजे परत जमिनीमध्ये, कारण आपण आपल्या पुढच्या पिढीला याच्यामध्ये काहीच ठेवणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की एक कॉन्सेप्ट जलयुक्त शिवारची ही केवळ वरवर पाणी साठवण्याची नाही आहे, तर जमिनीमध्ये पाणी मुरवण्याची पण आहे. ह्या एका मुद्द्यावरती संपूर्ण गाव एकत्र येतं आहे आणि आपले प्रश्न सोडवतं आहे. मी त्यांना एवढंच म्हटलं होतं की आता सर्व मतभेद बाजूला ठेवून तुमच्या कुटुंबांना गावाला उभा करायचं काम करूया. तुमच्या मुलांसाठी, पुढच्या पिढीसाठी आपण भूगर्भातील पाणी राखीव ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या आव्हानाला सर्व लोक पुढे आले. माननीय मुख्यमंत्री महोदय राज्यातील जवळपास 17पेक्षा अधिक जिल्ह्यांना त्यांनी भेटी दिल्या. आमच्या जलसंधारण मंत्री महोदय यांनी अनेक जिल्ह्यामध्ये भेटी दिल्या, स्वतः पाहणी केली, लोकांना प्रोत्साहित केलं आणि एक त्याचं चांगलं चित्र संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त बंधारे बांधून जलसाठा होऊ शकत नाही. त्यासाठी शेतांना बांधबंदिस्ती करणं हे अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून शेतातली माती शेतातच थांबेल, शेतामध्ये पाणी अडेल आणि ज्यातून भूगर्भामधला जलस्तर वाढायला मदत होईल किंवा तिथे पाणी मुरू शकतं. त्या अनुषंगाने बांधबंदिस्ती करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, पावसाचा जो पडणारा पाणी जो आहे तो पाणी आपल्याला शेतातच मुरवणे. शेतात मुरवल्यानंतर त्याच्यामधनं बाहेर पडणारा पाणी नाल्या वाटे आपल्याला नाल्यामध्ये मुरवणे आणि त्याचबरोबर जिथं नदीमध्ये सुद्धा असेल, नदीमध्ये सुद्धा आपल्याला पाणी कसं मुरवता येईल, म्हणजे भूगर्भाखाली पाणी टाकणं हा उद्देश आम्ही लोकांसमोर ठेवलेला आहे. त्याच्यामुळं आज आपण जर एकूण मृदसंधारणाची जर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत झालेल्या कामात जर पाहिलं मॅडम, तर मागच्या वर्षी सगळ्यात जास्त कंपार्टमेंटची कामं म्हणजे शेताचे बांधबंदीची कामं झालेली आहेत. जवळपास 85,000 हेक्टरवरती कामं आमचे पूर्ण झाले आहेत. आपापल्या शेताची बांधबंदिस्ती करणं हे तुम्हीही करू शकता. जरी तुमचं गाव जलयुक्त शिवार अभियानामध्ये जर का निवडलेलं नसेल तरीही आपापल्या शेताला जर का तुम्ही बांधबंदिस्ती केलीत ना, तर त्याचा तुम्हाला अतिशय फायदा होऊ शकतो आणि हे काम तुम्ही लवकर करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या बांधबंदिस्तीसाठीची जी मोजमाप आहेत ना, ती तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्याला विचारू शकता. आणि हे शेताला बंधारे बांधल्यानंतर त्याच्या शेजारी शेतामध्ये तुम्ही विशिष्ट रुंदीचा, खोलीचा चर खणण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून बांधावरून वाहून येणारं पाणी तिथे साठेल, शेतासाठी जे उपयुक्त पाणी आहे तेही तुम्हाला मिळेल आणि शेताची धूप होणार नाही, जमिनीची धूप होणार नाही. इतके सारे फायदे आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही जर का तुमची स्वतःची EGS किंवा रोजगार हमी योजनेमध्ये जर का तुम्ही नोंदणी केलीत ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही ही शेताची बांधबंदिस्तीचं काम करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला मजुरीही प्राप्त होऊ शकते. नाही, करता येते. कारण याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण MG नरेगा जो योजना आहे आपली, त्याच्यामधलं वैयक्तिक शेतकऱ्याच्या शेतावरती सुद्धा बांधबंदिस्ती त्यांनी स्वतः मजूर म्हणून काम करून घेऊ शकतात. म्हणजे त्यालाही काही अडचण नाही, कारण हे काम जे आहे मजुरा कर्मी सहज करू शकतो. कारण 1 फूट आपल्याला खोल खंडाचं आहे, 2 मीटरचं रुंदीचं खड्डा करायचा आहे. एवढं मोठं फार मेहनत लागत नाही. ही सुद्धा कामं आपण जर MG नरेगामधनं जर आपण करू शकलो, समजा गावात ह्या अभियानमध्ये नसले तर त्या गावात आपण निश्चित चांगले काम करू शकतो. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की जलयुक्त शिवार अभियानामध्ये जी कामं होत आहेत ना, या सगळ्या कामांचा फायदाच होतो आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने मंडळी, उस्मानाबाद जिल्ह्यामधली ही तेरणा नदी बघा, या तेरणा नदीवरचा हा बंधारा बघा.
या बंधाऱ्यामुळे इथे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत पाणी साठलेलं दिसते आणि त्यामुळे 3000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. 8 ते 10 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. मंडळी, याचबरोबर इथे ठिकठिकाणी नाल्यांचं खोलीकरण करण्यात आलेलं आहे. हे खोलीकरण करताना कामाची विशिष्ट पद्धत असते. जसं आहे हा पक्का बंधारा बघा, त्यापासून खोलीकरण करताना मध्ये मध्ये जमिनीचे उंचवटे तसेच ठेवतात. यामागचं कारण असं आहे की जर का जोराने पाऊस आला तर इथे वेगाने पाणी साठतं, वेगाने पाणी व्हायला लागतं आणि ह्या पाण्याच्या शक्तीमुळे किंवा वेगामुळे इथे हे जो बंधारा बांधलेला आहे याचा नाश होऊ नये म्हणून हे पाणी 10 ठिकाणी अडेल अशा पद्धतीने इथे हे उंचवटे तसेच ठेवले जातात. या उंचवट्याला अडून अडून पाण्याची शक्ती कमी होते आणि पुन्हा एकदा या खड्ड्यामध्येही हे पाणी साठतं आणि भूगर्भामध्ये हे मुरतं. या दृष्टीने अशा प्रकारचं हे काम इथे करण्यात येत आहे. हे सारं मुद्दामून आपल्याला सांगण्यामागचं कारण इतकंच आहे की अनेकदा पावसामुळे हे बंधारे वाहून गेले, जलयुक्त शिवार अभियानातली कामं ठिसूळ आहेत असा आरोप ह्या कामांवरती केला जातो. पण मुळात या खोलीकरणाच्या कामाची जी पद्धती आहे ना, ही पद्धती आपण जाणून घेत नाही म्हणून ही मुद्दाम सांगण्याचं हे प्रयोजन आहे. अशा प्रकारे हे काम केल्यामुळे या निरनिराळ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं, हे पाणी भूगर्भामध्ये मुरतं आणि आजूबाजूच्या विहिरींना किंवा बोरला पाणी आलेलं आहे हे सगळे दाखले आपण आपल्या या माध्यमातून किंवा जनता दरबारमधून तुमच्यापर्यंत मुद्दाम पोचवत आहोत. हे नाला किंवा नदीच्या खोलीकरण करत असताना विशिष्ट प्रकारचे खड्डे ठेवले जातात आणि या खड्ड्यामध्ये पाणी मुरावं म्हणून रिचार्जिंग शाफ्ट तयार केले जातात. ते नेमके काय आहेत ना, तेही आपण जाणून घेऊया. वरच्या शिवाराचं जे पाणी आहे ते पूर्ण ह्या नाल्याला येऊन मिळतं आणि पूर्ण आलेलं पाणी जे आहे हे आम्ही इथं अगोदर खोलीकरण केलं. त्याच्यामध्ये बोर घेतला. त्या बोरच्या कडेनं 10 बाय 7चा आम्ही खड्डा घेतला. तो 3 मीटर पहिला 2 मीटरचा, त्याच्यानंतर दुसरा छोटा त्याच्यामध्येच घेतला. तो 2 बाय 2चा खोलीचा घेतला आणि त्याच्यामध्ये पूर्ण खाली मोठे दगड, त्याच्यानंतर छोटे दगड, त्याच्यानंतर भरडा असं पूर्ण भरून आम्ही पूर्ण ते खड्डा भरून घेतला. भरून घेतल्याच्या नंतर त्याला पूर्ण होल पाडले. तर बोरचे जे क्रेसिंग पाईप आहे त्याला होल पाडले 16 mm आणि त्या 16 mm जे होल आहेत त्या होलवर पूर्ण आम्ही काथ्या गुंडाळा, जेणेकरून ते जे माती गाळ वगैरे जो आहे तो गाळ त्या छिद्रातून मध्ये बोरमध्ये जाणार नाही. आणि पूर्ण ती पूर्ण राऊंड घेऊन खालून 3 मीटरपासून ते काथ्यावर तिथपर्यंत दिसतं तिथपर्यंत घेतला आणि त्याला वर कॅप बसवली, जेणेकरून जे पाणी आलेलं आहे ते पूर्ण पाणी कॅप बसवल्यामुळे त्याच्यामध्ये गाळ जाणार नाही आणि त्या याच्यातून गाळून पाणी जाईल काथ्यामधून. आणि ते जे ज्यावेळेस पाऊस झाला इथं 14 ऑगस्टला त्या दिवशी पूर्ण पाण्याने भरलेलं होतं आणि 2 दिवसांनी लगेच ते पाणी पूर्ण जमिनीत जिरलं गेलं. आणि जिरल्याच्या नंतर हे पाणी जेवढं एक्स्ट्रा पाणी झालं इथून पाणी खाली गेलं. या पूर्ण नाल्यावर आम्ही 4 रिचार्ज शाफ्ट केलेले आहेत. तर या जलयुक्त शिवाराच्या निमित्त ह्या झालेल्या कामामुळं आणि रिचार्ज शाफ्टमुळं ताबडतोब आलेलं पाणी 1 ते 2 दिवसात भरलेलं पूर्ण एवढं पाणी बरेच लाखो लिटर कोट्यावर लिटर असेल हे पाणी हे 2 दिवसात जमिनीमध्ये जिरल्या गेलं आणि त्याचा 8 ते 10 दिवसात विहिरीला आणि बोरला परिणाम सुरू झाला. मंडळी, दुष्काळ निवारणासाठी पाणी तर पाहिजेच, मग जे पाणी मिळेल त्याची बचतही करायला पाहिजे. त्यासाठी पीक पद्धतीमध्ये सुधारणा करायला पाहिजे. त्याचबरोबर शेतीला जोडधंदेही शोधायला पाहिजेत. हे सारं घडतंय उस्मानाबादमध्ये. आम्ही गेलो बारूळ या छोट्याशा गावाला. इथल्या 10वी पास युवकानं स्प्रिंकलरची निर्मिती केली आहे. पारंपरिक स्प्रिंकलर किंवा तुषार सिंचन संच 24,000 रुपयांना मिळतात. बारूळ गावचे हे संच फक्त 8,500 रुपयांना आहेत. या संचाची वैशिष्ट्य म्हणजे या संचाला 10 जॉईंट आहेत. मुळातले जे संच आहेत त्याला फक्त 7 जॉईंट असतात. तसंच हे इथले संच सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण उचलून नेऊ शकतो. त्याच पद्धतीनं स्प्रिंकलरची निर्मिती केली की आता होतं काय की आता आमच्या भागामध्ये तर पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे आणि
पाणी नसलं तर आपण शेतीच करू शकणार नाही, ती कल्पनाही करवत नाही. मग त्याच्यात जर पाणी देण्यासाठी आम्ही सुरुवातीला स्प्रिंकलर तयार केला. आमच्याच गटातील शिवाजीनगर यांनी स्प्रिंकलरची निर्मिती केली. हा म्हणजे हे स्प्रिंकलर जे आहे ती 20 mm लॅटरपासून तयार केले. ह्याला स्टँड आणि पाईपचा वापर केलेला आहे. हे एक नोझलचा अंतर कमीत कमी 30 फूट आणि जास्तीत जास्त 50 फुटापर्यंत अंतर व्यास गोल घेते, राऊंड घेते. त्याच्यामुळे 1 एकरासाठी 12 नोझल जर केले तर 1 एकरासाठी कव्हर होऊ शकते ती पूर्ण आणि कमी खर्चामध्ये एकदम बसतं त्या. आज घडीला आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे आजूबाजूच्या भागातील प्रत्येक शेतकऱ्यांना हे बनवून दिलेलं आहे आणि ते एकदम अल्प खर्चात आहे. की जर असं स्प्रिंकलर घ्यायला गेलो आपण दुकानामध्ये तर ते 25,000च्या पुढे जातं. हे स्वतः 8-9 हजारापर्यंत हे स्प्रिंकलर बनतं आणि एक फायदा असा होतो की त्याची पाण्यात बचत होते. खर्च म्हणजे याचं खर्च काय, एक बंडल घेतलं 300 मीटरचं 20 mm लॅटरचं, ते 44 रुपयाला बसलं आणि जे वरी फिरणारे नोझल आहेत ते मार्केटमध्ये कुठं तर खुल्या बाजारामध्ये 250 रुपयाला घेतले. बाकी वेल्डरवाल्याकडनं स्टँड केले आणि पाईप फिटिंग करून चालू केलं. अगदी कमी खर्चामध्ये झालं आणि हे वाहतुकीसाठी हलका आहे कारण की ते जर स्प्रिंकलर उचलू शकतात, महिला सुद्धा एका हातात धरून ते घेऊन दुसरीकडे नेऊन ठेवू शकतात. या मोठ्या स्प्रिंकलर बरोबरच या युवकांनी छोट्या स्प्रिंकलरची निर्मिती केली आहे. त्याला बाटली स्प्रिंकलर असं म्हणतात. म्हणजे वाया गेलेल्या किंवा वापरात नसलेल्या ह्या ज्या बाटल्या आहेत ना, या बाटल्यांच्या तळाला यांनी विशिष्ट प्रकारे छिद्र पाडलेली आहेत. अगदी घरातल्या सुईने छिद्र पाडलेली आहे आणि ह्या बाटल्या स्टँडवरती फिक्स केलेल्या आहेत आणि हे छोटे बाटली स्प्रिंकलर तयार केलेले आहेत शिवाजी नवगिरे ह्या युवकांनी. हे जे स्प्रिंकलर आहेत ना, हे अर्ध्या एकर क्षेत्रासाठी असे 12 स्टँड पुरेसे आहेत. भाजीपाला रोपवाटिकेसाठी या बाटली स्प्रिंकलरचा उपयोग होतो आणि अशा प्रकारचे हे बाटली स्प्रिंकलर मी मोफत सगळ्यांना करून देईन असं शिवाजीचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, जे लहान स्प्रिंकलर आहे ते 5-6 हजार रुपयेपर्यंत तयार होतं आणि त्याचा फायदा एक होतो की आपण जे दररोज कोल्ड ड्रिंक्स पितो, बाटल्या असतात, त्या टाकाऊ वस्तूपासून ते स्प्रिंकलर बनलेलं आहे. हे बाटलीपासून जर स्प्रिंकलर बनवलेलं आहे. ही बाटलीपासून स्प्रिंकलर 5:12 बॉटल चालतात आणि ही पण अर्धा एकर राहण्यासाठी कव्हर होऊ शकतं. आणि ह्या बॉटलला वरल्या साईडला होलं मारले ह्या साईडला आणि ही बाटली स्प्रे करते अशी. एक बॉटल 18 ते 20 फूट रान कव्हर करू शकते. आता काढता येते का ती बाटली? काढता येते. कशी काढायला लागते? स्क्रू पिळ आहे त्याला, स्क्रू लावलेला. स्क्रू लावल्यामुळे ती बॉटली वरी जाणार नाही. ती काढून स्क्रू केल्यानंतर बॉटल वरी आणि दुसरी फिटिंग बरोबर आहे, बरोबर आहे. आणि सहजासहजी बॉटल मिळते कुठं पण. आणि तेवढ्याला हे एकाची किंमत काय? एकाची किंमत ही फक्त स्टँडचाच खर्च आला, ही पाईपचा खर्च आला. बॉटल तर आम्ही कुठं पण घेतो. किंमत काय नाही, जास्त 100 रुपये खर्च येऊ शकतो स्टँडला आणि बॉटल सगळं 100 रुपये तयार होते. 12 बॉटल लागेल तर 1200 रुपये खर्च येतात आणि एक पाईप बंडल लागतो 300 मीटरचा 20 mm. 4,500 1,000 म्हणजे 5,500-6 हजार मध्ये एक कव्हर होतं एकदम कमी खर्चामध्ये. आणि यांनी कव्हर किती होतं? टाकू अर्धा एकर राहण्यासाठी ही कव्हर होऊ शकते. ही 18 ते 20 फूट गोल राऊंड दिसतो. लावून दाखवूया ना. लागून बंद करून पूर्ण असं फिरतं काय? फक्त पाणी स्प्रे करते. स्प्रे होतं. बर. आणि फक्त मोठे जे असेल तर लावल्यानंतर लहान पिकाला अपायकारक असते, पानं खराब होते. हा, म्हणजे हे कोथिंबीर किंवा भाजीपाल्यासाठी याचा उपयोग सांगा तुम्ही. कोथिंबीर, लहान रोपं, भाजीपाला, कांद्याची रोपं सगळ्यासाठी रोपवाटिकाला वगैरे रोपवाटिकाला एकदम नंबर 1 आहे. आणि आम्ही कोथिंबीर पण केली, खाली काढलेली आहे, खाली केली, त्याच्यावरच केली. किफायतशीर शेतीसाठी सुद्धा हे सारे तरुण खूप सारे प्रयोग करत आहेत जे आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे अगदी लागवडीसाठी त्यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीने पिकांची लागवड केलेली आहे आणि त्यामुळे ह्यांच्या उत्पादनात खूप वाढ झालेली आहे. पहिलं ह्या ठिकाणी सोयाबीन पीक घेतलं, त्यानंतर ही दुबार पीक म्हणून करडी पीक घेतलेलं आहे आणि ही पूर्ण बी आपण सारा वरंबी पद्धतीने पेरणी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कमी अंतर आहे आणि ह्याच्यामध्ये उत्पन्नात 100% वाढ होते. नारळासारख्या झाडांच्या मुळांना पाणी देण्यासाठी त्यांनी वेगळी पद्धत इथे अवलंबली आहे. इथले हे जे युवक आहेत ना, हे 10 युवक एकत्र आलेले आहेत. त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्यातून ते गटशेती करत आहेत. खूप फायदा त्यांना होतो आहे आणि या साऱ्यांचं म्हणणं असं आहे ना की आम्ही हे जे प्रयोग करतोय, आम्हाला जो फायदा होतोय, हे तुम्ही जनता दरबारमधून लोकांपर्यंत पोचवा असा आग्रह त्यांनी गेले कित्येक दिवस आमच्याकडे धरलेला होता. आणि आमचं तुम्ही दाखवलं क्षेत्र प्रसार होऊ शकणार नाही. असं कमी पाण्यामध्ये भाजीपाला पिकं कशी जगवायची, अगदी कमी किमतीचं तंत्रज्ञान या शेतकऱ्यांनी दिलंय. आता पण ह्या तुमच्या विज्ञान केंद्राला ह्याचा उपयोग आहे का नाही? तुम्ही आणि निश्चितच तुम्हाला सांगायला हरकत नाही की कृषी विज्ञान केंद्रामध्ये आमच्याकडे खूप शेतकरी भेटी द्यायला येतात
तर ती शेतकऱ्यांना याची माहिती व्हावी म्हणून याचा एक सेट आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा लावलेला आहे. आणि जेव्हा मेळावे असतात, शेतकरी येतात, त्यांना आम्ही दाखवतो की बघा आपण कमी खर्चामध्ये, कमी किमतीमध्ये असे सेट तयार करू शकतो आणि आपण पाणी देऊ शकतो. बघा मंडळी, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं असं आपण जे सातत्याने सांगत असतो ना, त्याचा प्रत्यय असा आल्यानंतर खूप छान वाटतं. आणि त्यासाठीच पाणी मिळवणं ही आत्यंतिक निकड आहे. एकदा पाणी मिळाल्यानंतर सुखाची कारंजी कशी फुलतात हे आपण उस्मानाबादमध्येही आपण बघितलेलं आहे. अर्थात त्यासाठी आपण सगळ्यांनी जलयुक्त शिवार अभियानामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. काही आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, उदाहरणार्थ यवतमाळ आहे, उस्मानाबाद आहे, त्या ठिकाणी जिथं आत्महत्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत त्याही गावांना आम्ही प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे. त्यांना लवकर त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून द्यावी असा आमचा प्रयत्न आहे. मला वाटतं की ज्या ज्या गावामध्ये तरुण आहेत, तिथले सर्व गावातले ग्रामस्थ आहेत, ते पुढे येत आहेत, लोकसहभागाचा निर्णय घेत आहेत. त्यांना एक चांगली संधी आहे त्यांच्या गावामध्ये गाव जलयुक्त करण्याची. जलसंधारणाचं खातं माझ्याकडे आल्याबरोबर 1 महिन्याच्या आत जलयुक्त शिवार ही योजना आम्ही डिझाईन केली. त्यांना मुख्यमंत्र्यांना त्याचं प्रेझेंटेशन दिलं आणि त्याचं पूर्ण प्लॅनिंग तयार करून लवकरात लवकर त्याचा GRA काढला. आणि पहिला सीझन वाया जाऊ नये यासाठी अतिशय मोठी युद्धपातळीवर कामं सुरू केली. या कामांचा परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतच असेल. ही जी जलसंधारणाची वेगवेगळी कामं आहेत ना मंडळी, हे आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, हे तुम्ही सारे जण आपापल्या शेतांमध्ये, आपापल्या गावांमध्ये नक्की करू शकता. अर्थात आजचे बाटली स्प्रिंकलर कसे वाटले हे मात्र तुम्ही आम्हाला जरूर सांगा. आणि त्यासाठी तुम्ही बारूळ ह्या गावालाही जाऊ शकता आणि त्यांनी जी प्रगती केलेली आहे तीही तुम्ही बघू शकता. जरबेरा फुलांची नेमकी शेती कशी केली जाते हे आपण पुढच्या भागामध्ये नक्की जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच मंडळी, जनता दरबारचा प्रत्येक भाग आपण सगळ्यांनी बघण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनी आपण लावायलाच पाहिजे, जनता दरबार बघायला पाहिजे. आणि या प्रत्येक भागाचं पुनःप्रक्षेपण जे आहे ते आपण दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून करत असतो. त्यासाठी जनता दरबार आपण बघायला पाहिजे. या बाबतीत तुम्हाला आमच्याशी जर का संपर्क करायचा असेल ना, तर त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हेही आपण जाणून घ्या. यूट्यूबवरती जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आहे, त्याच्यावरती 155च्या वर एपिसोड आम्ही लोड केलेले आहेत. त्याचा यूट्यूबचा ॲड्रेस आहे janatadarbar.je. हे सारं तुम्ही सगळे ॲड्रेसेस तुम्ही जाणून घ्या. या व्यतिरिक्त आमचा पत्ता असेल किंवा संपर्क नंबर असेल, हा आम्ही सगळा दिलेला आहे आपल्या जनता दरबारच्या पेजवरती. फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे, हे आता आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं असेल. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारमधल्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं पुस्तक आपण तयार केलेलं आहे, जनता दरबार भाग 1. अतिशय वाचनीय असंच हे पुस्तक आहे, संग्रही ठेवायला पाहिजे. या पुस्तकाविषयीची माहितीही आम्ही या पेजवरती दिलेली असेल. त्याचबरोबर जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही फेसबुकवरून तशा प्रकारची रिक्वेस्ट आम्हाला पाठवण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी वैविध्यपूर्ण माहिती आम्ही जनता दरबारमध्ये नेहमीच मांडत असतो. ती अतिशय विश्वासार्ह असते आणि त्याची शहानिशा आम्ही सातत्याने करत असतो. हां, आमची अपेक्षा एकच आहे की ही जी माहिती आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबारमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. पण तत्पूर्वी 2016 ह्या वर्षासाठी पुन्हा एकदा अनेक शुभेच्छा. 2016 हे वर्ष आपणा सगळ्यांना सुख, समाधान, आनंद, तृप्ती, आरोग्यदायी आणि सकारात्मकतेमध्ये वाढ करणारं जावं. त्यासाठी तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबार.